SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, आता आपण आहोत घरकुलच्या या रस्त्याला। दत्तनगर मार्गे ही जी रॅली निघणार आहे, माझ्या पाठीमागे बघू शकता की असंख्य संख्येने या ठिकाणी नागरिक या रॅलीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा जाणार आहे। याच अनुषंगाने आपण प्रशांत खरात आणि त्यांच्या पत्नी आहेत आशा खरात यांच्यासोबत देखील बातचीत करणार आहोत की कशा प्रकारे हे न्याय मागण्यासाठी ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ते जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारचे निवेदन देणार आहेत। तर काही नागरिकांनी तर आपल्याला सांगितलं आहे की उपोषण त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की उपोषणाचा मार्ग ते अवलंबणार आहे। तरी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। तोपर्यंत पाहता SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आपण बघू शकता की हा जो मोर्चा चालू आहे साधारण काही 7 ते 8 हजार लोक आहेत। आपण कशा प्रकारे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी जर बघितलं की असं काही खरात आगे बोलू, प्रशांत भाऊ खरात आगे बोलू अशा घोषणा देत आहेत। या ठिकाणी प्रशांत भाऊ खरात देखील आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की प्रशांत भाऊ, साधारण 7 ते 8 हजार लोक आणि एवढा मोठा जनसमुदाय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावरती उपोषणाचा मार्ग अवलंबणार का आपण? आज आम्ही जनसामान्यांचा आवाज कलेक्टर आणि आपले अधिकारी म्हणजे खत्रे मॅडम यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। कारण की या सगळ्या लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे आणि ह्या सर्व आम्हाला 10,000च्या वरती मतदान झालेलं आहे। परंतु जी त्या मशीन मध्ये गडबड झालेली आहे त्यांनी चुकीच्या आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि आमचा जो पराभव जाहीर केलेला आहे हे आम्हाला आणि या लोकांना मान्य नाही। त्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढाई चालू राहील। त्यांनी रिकाउंटिंग केली पाहिजे, फेरमतमोजणी केली पाहिजे। त्याच्यामध्ये खूप त्रुटी होत्या ज्या स्क्रीन यायला पाहिजे होतं, उमेदवारांना जाहीर करायला यायला पाहिजे होती, आपल्याला दिसली पाहिजे होती। हे कुठल्याही प्रकारचे नियम आधी पाळले गेले नाहीये, अनाउन्समेंट करण्यात आलेलं नाहीये आणि चुकीचे आकडेवारी जाहीर करून आमचा पराभव करण्यात आलेला आहे। आम्ही निवडून आलेलो आहोत। एवढं जनसमुदायातून बघत असाल की एवढे लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे। यांनी आधार कार्ड, मतदान कार्ड आणि त्यांच्या पावत्या सोबत घेतलेल्या आहेत। आमचं मत गेलं कुठं ही विचारणा अपील अधिकारी यांना करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। निश्चित आमचं मतदान गेलं कुठे, आम्ही गेलेलं मतदान गेलं कुठे या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा जो मोर्चा चाललेला आहे, सर्वांचे आधार कार्ड, मतदान कार्ड या ठिकाणी हे सर्व नागरिक घेऊन चाललेले आहेत। कॅमेरामॅन सोहेल, मी शशिकांत निर्मळ, धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।